तर चला जाऊया मॅच कडे. ऑन द विकेटने यावेळेला लेफ्ट हँडर गोलंदाज विनोद, एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भरपूर अनुभव असलेले विनोद विनोद गायकर चॅलेंज स्पोर्ट्स मधून खेळताना देखील मी लहानपणापासून त्यांना पाहिलंय. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. पहिल्या बॉलवरती इथून 2 धावा आल्या. साई आणि महेश ची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावेने तो मात्र श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3-3 षटकांचा सामना आहे. प्रेक्षक या मॅचची मजा घेताना यावेळेला मात्र खराब चेंडूची हाताळणी. एक्स्ट्रा पेस टाकण्याच्या नादामध्ये नो चेंडू आहे. भीमर चेंडू बॉल वरती आहे फ्री हिट. मुभा आहे फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. विनोद राऊंड द विकेटने त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्ट्राईकमधून travel होतोय. बॉल थांबणार नाहीये सीमारेषा पलीकडे. हा षटकार 6 रन. नो बॉल होता फ्री हिट आणि फ्री हिट वरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला षटकारासाठी. धाव संख्या जर विचार केला तर 9 धावा आहेत धाव फलकावरती. आता साइड चेंज केले आहे. ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडर गोलंदाज विनोद कायकर. थोडासा प्रेशर आला असेल या षटकाराने. अजून एक मोठा फटका डाऊन ती ग्राउंड. इथून मात्र बॉल थांबणार नाहीये सीमारेषा पलीकडे. 1 धाव सीमारेषा चौकारासाठी 4 धावा. बॅटिंग करत होते मैदानाच्या आतमध्ये साई. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं आहे जय बजरंग कारिवली त्यांच्या विरोधामध्ये आयोजक संघ आई जोगेश्वरी स्पोर्ट्स. कमबॅक इथे पाहायला मिळालं विनोद गायकर यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आता मी तर म्हणेल. अजून एक बॉल फुल टॉस बॉल होता परंतु फुल टोल वसूल करता आला नाहीये फलंदाजाला. संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता मात्र खूप चांगली कमबॅक पाहायला मिळते. 12 धावा धाव फलकावरती एक गडी बाद जरूर झालाय. आपल्या बॉलिंग स्टेप मध्ये इथून मात्र अडथळा निर्माण झाल्यामुळे डेथ बॉल पंचांचा निर्णय आला. पुन्हा एकदा सज्ज झाले ओव्हर द विकेटने आमच्या मंचाच्या एंड कडून गोलंदाज विनोद कायकर. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तिथे काय घडलंय. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे काय समजतच नाहीये. इथे बघा काय घडलंय.
कुठला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये हेच समजत नाहीये. पण शॉट आलेला आहे पण धावा किती आहेत या चेंडूवरती? 5. 5 धावा कंप्लीट केल्या पंच. 6वी जी धाव होती वन शॉट असा इशारा आलेला आहे पंचांचा. हे 5 धावा या धावफलकावरती लावल्या जातील. काय सुरू होतं मैदानाच्या आतमध्ये हेच कळत नव्हतं. खराब पैकी तिथे पाहायला मिळाली होती क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे संतोष शिकारी साहेब देखील आहेत. त्यांचा देखील सत्कार सन्मान होणार आहे. शिकारी धाब्याचे ऑनर त्यांचा आम्ही सन्मान सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय हेमंत राऊत साहेबांना सत्कार सन्मान आपण करायचा आहे आपल्या हस्ते. आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवरती सत्कार सन्मान होतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. आमचे हरिभक्त पारायणचे श्याम म्हात्रे साहेब यांचा देखील सत्कार सन्मान होणार आहे. मी विनंती करतोय हेमंत राऊत यांना आपल्या हस्ते सत्कार सन्मान करायचा आहे. श्यामजी म्हात्रे साहेब हरिभक्त पारायण जूड अंदुरकी. तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये संतोष पाटील साहेब देखील आहेत. त्यांचा देखील सत्कार सन्मान होणार आहे. मी हेमंत राऊत यांना विनंती करेल संतोष पाटील साहेबांचा देखील सत्कार सन्मान अशा व्हीआयपी डाईज वरती आपण पाहू शकता. मॅच सुरू करा पंच. टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहू शकता सत्कार सन्मान होता ना आमच्या पाहुण्यांचा. ओव्हर द विकेटने लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. खूप चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला होता. परंतु बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. रॉंग एंडला थ्रो त्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनिशी 20 धावा धावफलकावरती आहेत. डेंजर झोन मध्ये आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामने असताना मात्र चांगले बॅटिंग आतापर्यंत स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी या टीमने केलेली आहे. यावेळेला मोठा फटका येत आहे की बाउंड्री बाहेर. 6 रन षटकार. तर धाव संख्या पाहायला गेली तर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. 26 धावा धाव फलकावरती आहेत. गडी बाद झाले 2. तो मात्र खूप चांगला प्रहार पाहायला मिळाला होता निलेश यांच्या बॅट मधनं. मात्र मनाला इथून मात्र सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्फत प्रवीण माळी चांगली गोलंदाजी करावी लागेल. निलेश चांगल्या टच मध्ये आहे. ज्या प्रकारे आपण पाहिला मागच्या बॉलवरती. अजून एक फटका लॉंग ऑन ला खेळाडू आहेत उपस्थित. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या नाही. दुसऱ्या धावा येण्याच्या नादामध्ये इथं मात्र फलंदाज बाद.
निलेश यांनी खूप चांगली आहे आतापर्यंत फलंदाजी केली आहे. एक षटकार त्यांच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला नक्कीच त्यावेळेला फुल टॉस बॉल टर्न केलाय. लॉंग ऑन ला तिथून मात्र खेळाडू उपस्थित होते. इथून मात्र फलंदाज बाद. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तसेच कशेच्या सर्व खेळाडूंसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. नवीन बॅटर भरत क्रमांक 6 वरती खेळण्यासाठी आले आहेत. प्रवीण माली पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. त्यावर खोलवर टप्प्याचा बॉल चुका यावेळेला मिळालेला आहे. षटक समाप्तीचा इशारा देखील पंचांचा येतोय. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली 31 धावा धावफलकावरती आहेत. जवळजवळ 14.50 ची सरासरी गाठण्यामध्ये मात्र यश मिळवलेलं आहे स्वराज्य कशेळी स्पोर्ट्स संघाला. चौथा हिरवा आणकोळी हेच शरद केणी यांच्या माध्यमातून देखील आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद साहेब. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरचे स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांचे. मॅचचा एन्जॉय घेत आहेत. जुनांदुर्की गावामध्ये असलेले हे बखारी मैदान बखारी मैदानामध्ये असलेली ही स्पर्धा आपण पाहतात आणि जोगेश्वरी 40+ चषक 2024 दरम्यान सामना सुरू आहे. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी त्यांच्या विरोधामध्ये जय गावदेवी काटे अशी मॅच. मच्छिंद्र पाटील आले आहेत स्लॉक ओव्हर मध्ये. 29 धाबा असताना इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे विचार केला विनोद गायकर याच्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रवीण माळी यांच्या ओव्हर मध्ये 11 धावा, एक खेळाडू बाद. त्यानंतर मच्छिंद्र पाटील यावेळेला लेग कटर फुल टॉस बॉल. तिथून मात्र काय घडलंय चेंडू सीमारेच्या पलीकडे जाईल षटकारासाठी. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अंदाज इथून खेळाडू आहेत मिड विकेटला. आता मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड करतो आम्ही. धाव संख्या 37 धावा आहेत 37. आता मात्र स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली बॅटिंग केली जाते. तसा दबाव देखील वाढला असेल मच्छिंद्र यांच्यावरती. लेग कटर चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फुलटॉस होता. ही मेजवानी होती. मेजवानी स्वीकारली. यावेळेला क्षेत्र होतं स्क्वेअर लेग षटकारासाठी 6 धावा. गुड शॉट.
षटकारासाठी 6 धावा. प्रगती पथावरती असताना खराब गोलंदाजी पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत जयेश पाटील, 3 षटकार ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल चार्ज होऊन यावेळेला बॅटिंग करत असताना अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची थर्ड मॅनला खेळाडू आहेत, परंतु विकेट किपर चेंडूवरती झेपावलेत. दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून काय घडलंय, फलंदाज बाद. मेरे भैया का नाम, मेरे बीवी का नाम, खुशी रख लो ना मेरे बाबा, खुशी से रख लो ना. संघाचे कॅप्टन चला आपण देखील टॉस बॉक्सची संपर्क साधायचा आहे. सन्मानी व्यासपीठावर चंद्रकांत राऊत आणि त्याचबरोबर मान्य श्री श्यामजी म्हात्रे हरिभक्ती पारायणचे सदस्य चंद्रकांत राऊत एक उत्तम आचार्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. त्यांच्या समेत सन्मानी श्यामजी म्हात्रे जगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्वाचं हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे मेंबर सदस्य आहेत. हा 3 ओव्हरचा सामना आहे. सेकंड 3 ओव्हरचा केला आपण. दोन्ही संघाला एक्सेप्ट आहे. या. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन परशु काय म्हणणे छाप असं म्हणणे आणि एक्झिट मला वाटतं तेच बोलते. परशु फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. मान्यवरांचं देखील खूप खूप आभार. तर बघा टॉस बॉक्स मधून ब्रेकिंग दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेक कॉल लागला कारिवली संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं खास करून फलंदाजी प्रथम झून नांदुरकी या संघाला. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतोय कॉम बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्जित म्हणजे परममित्र खऱ्या अर्थाने या परिसराचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ झून नांदुरकी ओ टू विजय पाटील. हॅलो हॅलो धन्यवाद सर. तर उपस्थित प्रेक्षकांमध्ये बघा मिलिंद पाटील माजी सरपंच कारिवली, तसेच साजन नाईक साहेब आहेत, सोजन नाईक साहेब आहेत, त्यानंतर जोगेंद्र पाटील यांना विनंती आहे सर्व मान्यवरांना आमच्या मंचावरती यायचं आहे. आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. चला तर आपण कॉम बॉक्स मध्ये देखील थोडस चेंजेस पाहणार आहोत. आमचे सिनियर समालोचक मोहन भोईर सर यांना मी विनंती करेल पुढील मॅच जय बजरंग कारिवली त्यांच्या विरोधामध्ये आई जोगेश्वरी अशी आहे. धन्यवाद. हॅलो कारिवली संघाचा कॅप्टन आपण देखील थोडस ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधलाय. कारिवली संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा सर्व क्रीडाचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वात्सल्य कसं आयोजन पाहतोय आई जोगेश्वरी झून नांदुरकी चषक 2023 थरार स्पर्धेचा मित्र आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून आपण या सामन्याचं आयोजन पाहतोय. चालू सामना दोन दिग्गज संघातून एका बाजूला काटी विपक्ष स्वराज्य कशेडी. प्रथम फलंदाजी करताना आपण स्वराज्य कशेडी संघाला पाहिलं, ज्याने 3 षटकांच्या अंती धावा केल्या.
50 आणि 51 धावांचं मोठं लक्ष्य टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी काटे संघाची संतोष घरत आणि राकेश कशिली संघाचा सिनियर खेळाडू संदीप पाटीलचा वाढदिवस. स्वराज्य कशिले संघाचे सिनियर खेळाडू संदीप पाटील यांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवस आहे आमच्याकडे देखील लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा असतील. साईनाथ पाटील यांचे बंधू ज्येष्ठ बंधू आणि पहिला चेंडू पेस करताना फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय शॉट कव्हरला इनफिन मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण फेक मात्र थोडी स्ट्रॉंग इन चौथी धाव देखील कंप्लीट केली जाईल का बघा ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा किंवा 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा कन्वर्ट झाल्याचं कारण देखील आपण पाहिलं कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असला ना ते असं होतं. पहिला चेंडू पेस करताना एक चांगली सुरुवात आपण पाहतो काठी संघाच्या माध्यमातून 4 धावा या 4 धावांनी स्वतः संघाचा अकाउंट ओपन झाला धावसंख्या होती बिनबाचार षट क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 51 धावांचं आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक होत असेल तर मोठ्या पट्ट्यांची क्रिकेट गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज येतो चेंडू जातो एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षण लक्ष एक धावण्याची संधी धावसंख्या 5. सन्मानित देवीदास पाटील आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर देवीदासजी पाटील जुगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि क्रिकेटचे निस्किम चाहते तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज महेश चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न जागेवरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये सुपर 7 आला फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिर आहे. बघा सामन्यामध्ये कमबॅक अजून एक संधी काटेही सांगाला अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. चेंडूला जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला एकदम घेण्याची संधी इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण एक धावेने संघ धावसंख्या 6 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं निर्धार 3 ओव्हरचा सामना विजयासाठी 51 धावांचं भलं मोठं लक्ष्य आणि लक्ष्य या धावा चेस करताना सलामी जोडी आपण पाहतो राकेश आणि संतोष. या ठिकाणी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. आता मात्र तिसरी धाव करताना खऱ्या अर्थानं त्या फलंदाज थोडीशी दमछाक झालेली आहे कारण की वय वर्ष 45 असताना मैदानावर 3 धावा करताना थोडीशी खऱ्या अर्थानं दमछाक होते. फलंदाज संतोष अबाद झाला. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. आठवणीने सरांना पाहिजे यानं काय लावलं दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते व्यक्ती पहिला सांगितलं दुसरं गोलंदाज तो साईनाथ पहिल्या ओव्हर मधून खर्च झाल्या फक्त आणि फक्त 8 धावा येणारे 12 चेंडू विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहेत. साईनाथ अतिशय प्रतिम चेंडूची फेक झाली फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला नव्हता चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीच करता आली नव्हती मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. नेक्स्ट बॅट्समन गणेश एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे अवधी स्पोर्ट्स काटेई
या संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज गणेश. अतिशय चांगला फटका. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज महत्वाचा बाद होते राकेश. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने धावचीत बाद होणं कुठल्याही फलंदाजाला आवडत नसतं. तर या ठिकाणी फलंदाज बाद होतो. राकेश नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय. प्रवीण प्रवीण माळी. पाटी संघाला या सामन्यामधून जर कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. चेंडूला शॉर्ट अँड पुढे काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आल्यानंतर चेंडू जातो ऑन साइडला. स्वतः गोलंदाज आपण पाहिले शॉर्ट सेलिमिनॉनला चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून झालं. एक धाव घेण्याची संधी झाली प्राप्त. फलंदाज गणेश याला. गणेश स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघ धावसंख्या देखील एक धावने पुढे धावसंख्या होती ती 10. एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. खऱ्या अर्थाने सामन्यात कमबॅक व्हायचं तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. विशाल लक्ष गाठायचंय. अतिशय चांगला चेंडू. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला. एकच धाव. मी वारंवार सांगत असतो मोठं लक्ष, मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असतो. मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. बोला. ऑन साइडचा फटका साजलाय. चेंडू जातोय शॉर्ट पाईनला. संतोष. बॅकिंग मात्र उत्तम पाहिले संतोषाची. संदीप पाटील जे संघाचे सिनियर खेळाडू आहेत स्वराज्य संघाचे, त्यांचाच वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. तर त्यांना देखील जन्मदिवसाच्या आमच्या वतीनं लक्ष कोटी शुभेच्छा असतील. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव हीच आज आम्ही ईश्वराला भगवंताला प्रार्थना करतोय. साई बघा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर विकेट टेकर गोलंदाज इथे ठरता तर तुमचे बंधू ज्येष्ठ बंधू संदीप पाटील ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्याकडनं तुम्हाला योग्य ते पारितोषिक या दिलं जाणार आहे. अतिशय चांगला फटका गणेशाच्या बॅट मधून सजतोय. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चुकीचं. नाही दिलं तरी चालते. आम्हाला बोलवा. आम्हाला नाही दिलं तरी ते नंतर होईल तेव्हा होईल. तुम्ही ठरवा काय करायचं ते कमिटी. गोलंदाज निलेश. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका ऑन झाला. चेंडू जातो ऑन द कार्पेट. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सगळी. मी पुन्हा सांगू इच्छितो एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. आपण सामन्यामध्ये कमबॅक होत असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. मात्र आता कुठे वेल देखील निघून गेलेली आहे काटेई संघासाठी. फक्त आणि फक्त एक पराभवाचे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काटेई संघाच्या माध्यमातून केला जाईल. सुंदर ऑनसाइडचा फटका सजला. विनोदीच्या बॅटमधून चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 15. आता मात्र अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्लॉक केलं. कमालीचा फटका. ज्या फटक्याची नितांत गरज आहे तो फटका आपण पाहिला प्रवीण माळी याच्या बॅट मधून. खराब चेंडू उत्तम राज. जसं प्रश्न तसं उत्तर. धावसंख्या 21. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 3 चुणे विजयापासून फार दूर आहे काटेई संघ. आता मात्र फक्त आणि फक्त पराभवाचे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा एकदा निलेश. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. मात्र जवळ पराभवाच्या खायामध्ये काटेई संघ विजयाच्या उंबट्यावर आपण पाहतो स्वराज्य कशेळी. गणपतजी भुईर यांचा संघ आहे. चेंडूला आता मात्र थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न आहे.
धाबा किती येतील? एकच धाव. फक्त स्ट्राईक रोटेट झाली. विनोद याला स्ट्राईक प्राप्त होते. प्रवीण माळी नॉनस्टिकला येतो. एक धावेने संघाची धावसंख्या 22. तर पराभव वाटेल फुलेंचा फटका ऑन साइडचा फटका सजला आहे. निश्चितच साई दादा यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य कशी संघ तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतोय. संघाचे नेहमीच एक खंदे समर्थक म्हणून संघासमिती असतात आमचे साई दादा. अडलाक काटे अँड गुड लक स्वराज्य कशी आणि गुड लक साई दादा ज्यांचा संघ या स्पर्धेमधून दिमागदार विजय संपादित करतोय. तर विजयाचा शिल्पकार जयेश ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या